आणि आता एक मोठी बातमी आहे, मोठं वक्तव्य आहे मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचं। लाडकी बहीण योजनेचा फायदा मुस्लिम समाजाला होऊ नये असं प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे। डोमिसाइल प्रमाणपत्र रद्द केल्यास बाहेरील लोक या योजनेचा फायदा घेतील। 2 मुलं किंवा 2 बायका असणाऱ्या लोकांना या योजनेचा फायदा देऊ नये असं देखील प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला का असं वाटतं की ही जशास तशी राबवू नये? रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाइल सर्टिफिकेटची अट त्यांनी शिथिल करून ती रॅशन कार्ड किंवा निवडणूक कार्ड ह्याच्यावर त्यांनी आणली। मला याचं थोडं असं वाटतं की मुंबई परिसर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ या सगळ्या परिसरात लक्षावधी बांगलादेशी लोक आहेत आणि त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत। त्यांच्याकडे रॅशन कार्ड आहे, त्यांच्याकडे निवडणूक कार्ड आहे। मग त्या लोकांना ही सुविधा देणार का तुम्ही? म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशातले हे लोक पोचणार का जे इथं बसून समाज विकास कार्य करतात? म्हणजे याच्यावर सरकार कसं नियंत्रण ठेवणार आहे याचं काही स्पष्टीकरण नाही। दुसरी गोष्ट अशी आहे, माझं स्पष्ट मत असं आहे की ज्या समाजामध्ये 2 बायका आहेत, ज्या समाजामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा धर्मातल्या लोकांना म्हणजे विशेषतः मुस्लिम धर्माच्या लोकांना याचा फायदा देता कामा नये। कारण त्या लोकांमुळे भारत देश हा लोकसंख्येच्या विस्फोटाच्या बिंदूवर उभा आहे। या लोकांना या योजनेचा फायदा दिला तर 2 मुलं जन्माला घालून जन्मदर नियंत्रित ठेवण्यात जो हिंदू प्रयत्न करतो त्यांच्याच काराने तुम्ही यांना पैसे देऊन यांच्याच जन्मदर वाढवत राहतात, हे काही बरोबर नाही आहे। त्याच्यामुळे याचा लाभ देताना सरकारनं अत्यंत जागरूकपणे, काळजीपूर्वकपणे पाहिलं पाहिजे। माझं स्पष्ट मत असं आहे की ज्यांना 2 बायका आहेत, ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा कुणाला या योजनेचा लाभ देऊ नये। मग ते मुस्लिम धर्मीय असले त्याला मी काहीच करू शकत नाही। ही जी योजना यामध्ये सुधारणा कराव्यात आणि जेणेकरून व्यापक रूपात याचा महिलांना फायदा होईल। एका विशिष्ट समाजापुरती ती मर्यादित राहणार नाही। कॅमेरामन धनंजय दारुंट्यासह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।